मुंबईतील डॉमिनन्स पिझ्झाची जी साखळी रेस्टॉरंट्स आहेत त्या साखळी रेस्टॉरंटपैकी 3 रेस्टॉरंटवरती FDA कारवाई केलेली आहे। याचं कारण असं आहे की यामध्ये अनियमितता आढळली आणि त्यांचे परवाने जे आहेत ते FDA रद्द केलेले आहेत। तर मी आता विले पार्लेच्या ज्या डॉमिनोज पिझ्झा जो आहे त्याच ठिकाणी आहे आणि तुम्ही पाहू शकता हे डॉमिनोज पिझ्झाचे जे रेस्टॉरंट आहेत ते सील करण्यात आलेले आहे FDA कडून। यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता, जो स्टॉक ठेवला जातो फ्रीजमध्ये, जो फूड ठेवलं जातं त्यावरती योग्य प्रकारे लेबलिंग किंवा कोणत्याही गोष्टीची डेट वगैरे नसल्या कारणानं FDAच्या अधिकाऱ्यांनी इथे धाड टाकली आणि हे जे ज्युबिलंट फूड वर्क्स लिमिटेड जी आहे पिझ्झा हट, जी डॉमिनोज पिझ्झा, हे मात्र रेस्टॉरंटला त्यांनी सील मारलेलं आहे। त्याचबरोबर आता जर पाहायला गेलं तर यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता, अस्वच्छता सुद्धा या रेस्टॉरंटच्या आतमध्ये FDAच्या अधिकाऱ्यांना पाहायला मिळाले आणि त्याच अनुषंगाने यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही ज्या इथे जे पिझ्झाचे जे आहेत त्याच्याकडून जाणून घ्यायचं काय झालं होतं, काय नेमकं बंद का करण्यात आलं? सर मैं कुछ नहीं बात कर सकता, आई एम सॉरी। ते जे होते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ह्याबद्दल काय माहीत नाही, मात्र हेच ते डॉमिनोज पिझ्झा आहे याच्यावरती जे FDAच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून त्याचा जो परवाना आहे तो रद्द केलेला आहे। कुठे ना कुठेतरी अशा प्रकारे भेसळयुक्त फूड जे आहे ते मोठ्या प्रमाणात विकले जात होतं आणि त्याच अनुषंगाने FDAनं मात्र एक कडक पाऊल जे आहे ते सध्या उचललेले आहे। आणि त्याच अनुषंगाने जे अधिकारी जे तुकाराम मुंडे आहेत यांनी यावरती ज्या अशी रेस्टॉरंट्स आहेत त्याची चेकिंग त्यांनी सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये हे जे 3 रेस्टॉरंट जी होती डॉमिनोज पिझ्झाची, एक विले पार्लेला जिथे मी आता आहे आणि त्याचबरोबर घाटकोपर असेल आणि बोरवली या ठिकाणी सुद्धा त्यांचे जे परवाने आहेत ते तिन्ही डॉमिनोज पिझ्झाचे परवाने जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता ही जी कारवाई आहे ती तुकाराम मुंडेंनी जी कारवाई केली ती धडक कारवाई जी आहे ती आता मुंबईत पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूसह मी वैभव वाघ, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।